आता आपण बघणार आहोत की कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. आज तारीख आहे 17 आणि वार आहे रविवार. रविवारी आपण जर बघितलं तर कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे महाराष्ट्राच्या, चला तर जाणून घेऊया. आता आपण दुपारी दुपारी 2 नंतर जर बघितलं 2 वाजता, तर इथे बेलगाव परिसर जर बघितला तर या बेलगाव परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस 17 तारखेला दुपारनंतर वातावरणामध्ये बदल होऊ शकतो. त्याचबरोबर आपण थोडंसं वर येऊया. सावंतवाडी, कणकवली हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा संदेश आहे, कारण पावसाचं आगमन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. इथे निपाणी परिसर, घोरघाटी परिसर, कोल्हापूर परिसर या संपूर्ण परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामुळं हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर आपण थोडंसं डीममध्ये जाऊया, म्हणजेच कोल्हापूर, येल्लूर, ईश्वरपूर हा जर परिसर बघितला तर या ईश्वरपूर परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात कमी पाऊस होऊ शकतो. पण इकडं येल्लूर परिसरात, त्याचबरोबर हा कोल्हापूर परिसर संपूर्ण जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात होणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं चिपळूण, सातारा, खेड हा हा जर परिसर जर बघितला तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाला महाराष्ट्रामध्ये सुरुवात होणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि हा हवामानाचा व्हिडिओ आहे. आता आपण जर बघितलं तर इकडे समुद्र किनारपट्टी आहे या भागात. त्याचबरोबर दापोली, दाभोल, खेड, जयगड इकडे कोरडं वातावरण आहे. खेडमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. पण इकडे महाबळेश्वर, जे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं ते महाबळेश्वर, तेथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. वाई, महाबळेश्वर, भोर, महाड, त्याचबरोबर lausa, त्याचबरोबर पुणे, सासवड सासवड परिसरामध्ये हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात. पण भोर परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामुळे चिंता नको आहे. जेजुरी परिसर जर बघितला आपण तर येथे कोरडं वातावरण असणार आहे. तर मंचरमध्ये जर बघितलं, मंचर, जुन्नर, अंभी हे जर परिसर बघितलं, चाकण, तर कोरडं वातावरण आहे. त्यामुळे चिंता नको आहे तिथे. तिथे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर अकोले, घोटी, शिन्नर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, चांदवड, निफाड, मनमाड, येवला, कोपरगाव, लोणी, श्रीरामपूर, राहुरी, घोडेगाव, अहिल्यानगर. आता हा संपूर्ण जर परिसर आपण जर बघितला तर येथे कोरडं वातावरण आहे. कुठलाही पाऊस त्या भागामध्ये 17 तारखेला होणार नाही आहे. त्यामुळं काळजी नसावी. त्याचबरोबर गंगापूर, त्याचबरोबर आपण जर बघितलं छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री हा परिसर, पुसद, कन्नड, त्याचबरोबर जाफराबाद हा जर परिसर बघितला, जालना, अंबड, परतूर, गेवराई हा बीड हा जर परिसर जर बघितला तर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथं आता आपण इकडं हैदराबाद परिसर बघितला तर येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा चिन्ह तरी दिसत आहे. आता थोडंसं संध्याकाळी आपण जर बघितलं तर 6च्या सुमारास, तर इथे आपण बघू शकतो पुणे, नाशिक हा पट्टा फक्त लक्षात धरा. हा पट्टा जो आहे ना, हा नाशिक, पुणे, सांगली, बेलगाव ह्या परिसर, या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे संध्याकाळी 6 वाजता. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. इकडं चंद्रपूर परिसर जर बघितला आपण, तर चंद्रपूर परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. हा पाऊस कशामुळे असणार आहे, कारण इकडं हैदराबाद, जुगदलपूर म्हणून आहे, त्या राज्यामध्ये देखील पाऊस होणार आहे. तर त्यामुळेच इकडं पाऊस पडल्यामुळं थोडंफार प्रमाणात वातावरणात इथे चंद्रपूरला बदल होऊन जोरदार स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या भागामध्ये पडणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर सोमवारी बघितला 18 तारखेला संध्याकाळी 6च्या सुमारास,
तर इथे चंद्रपूर परिसरात देखील काही भागात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर आता इकडं यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा हा जर परिसर जर बघितला आपण भंडारा परिसर, तर येथे देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. तर शेतकरी मंडळी हो, आपण जर बघितलं तर इथे आता आपण अजून थोडेसे वेगवेगळ्या भागामध्ये पाहूया, की अजून कोणत्या भागात पाऊस दर्शवत आहे. तर इथे जर आपण बघितलं तर सोलापूर परिसर इथं विजयपूर परिसरात पाऊस पडणार आहे. पण इकडं सोलापूर, बार्शी, लातूर या परिसरात ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. विटा, कोल्हापूरमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. कोल्हापूरचा संपूर्ण परिसर, पणजी, बेलगाव हे सगळं धुऊन आणणारे पाऊस म्हणजे जोरदार स्वरूपाचा पावसाचं आगमनच कोल्हापूरपासून होणार आहे. पुणे, बारामती, त्याचबरोबर अकोले, नाशिक हा जर परिसर बघितला तर मुरबाड, तर जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात असणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी सावध राहा. त्याचबरोबर 19 तारखेला जर बघितलं तर दुपारनंतर जर बघितलं आपण संध्याकाळी 6 पर्यंत तर वातावरणामध्ये बदल होताना दिसतोय. नाशिक परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस अ, 19 तारखेला होणार आहे. हे आपण बघू शकतो. 19 तारखेला नाशिक, घोटी, अकोले, जुन्नर, चाकण, पुणे या परिसरात पाऊस पडणार आहे. हा पुणे, भोर, सातारा, ईश्वरपूर खाली जर आपण सगळं बघितलं सांगली, कोल्हापूर, निपाणी, बेलगाव पर दुसऱ्या राज्यात देखील जोरदार पाऊस असणार आहे. त्यामुळे काळजी नसावी. त्याचबरोबर आपण 20 तारखेला बुधवारी जर बघितलं तर बुधवारी जवळजवळ बऱ्याचशा भागामध्ये म्हणजेच जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. इथे आता नवीन अहिल्यानगरमध्ये देखील पाऊस पडणार आहे. अकोल्यामध्ये, पुण्यामध्ये, सातारामध्ये, बारामती, मालेगाव या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामुळे शेतकरी मंडळी हो, सतर्क राहा. अजून कोणत्या भागात महाराष्ट्रात कोरडं वातावरण आहे बाकीच्या ठिकाणी. त्यामुळं हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळं शेतकरी मंडळी हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. त्याचबरोबर सर्वात आधी आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे सांगायला विसरू नका, जेणेकरून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्या भागाचा हवामानाचा एक अंदाज देऊ आणि व्हिडिओ बनवू.